नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण सकाळी जे आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आदिवासी विभागाची एक सरळ सेवा पदभरती जाहिरातीची शॉर्ट नोटिफिकेशन मित्रांनो टाकली होती. त्यानंतर बरेच विद्यार्थी जे आहे याच्या पात्रतेविषयी, वेतन क्षमता, त्यासोबत मित्रांनो जी काही याच्या ऑनलाईन अर्जाची प्रोसेस आहे ती कधीपासून सुरू होईल या संदर्भाचे अनेक सारे आपल्याला कमेंट्स पाहायला मिळालेले होते. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही या पदभरतीची माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. व त्यासोबतच तुम्ही जर 10वी पास असाल, फक्त 10वी पास व तुम्हाला नोकरी हवी असेल तर हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक पहा मित्रांनो, कारण का हा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी मित्रांनो असणारा असेल. यामध्ये तुम्ही पाहू शकता ही जी आहे सरळ सेवा पदभरती जाहिरात जी की मित्रांनो आजच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, जे की चौकीदार गट ड च्या या संवर्गासाठी ही जी आहे पदभरती जे की केली जाणारी आहे. आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा सुरुवातीला, की आयुक्त आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या अंतर्गत असलेलं प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या अधीनस्थ स्थापनेवरील शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील चौकीदार गट ड संवर्गातील शासनपत्र जे काही हा क्रमांक आहे यानुसार सरळ सेवेच्या कोट्यातील 100% रिक्त पदे भरण्यास मान्यतेनुसार खालील नमूद केलेल्या रिक्त पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. तर याचे 2 वेबसाईट आहेत, यापैकी तुम्ही कोणत्या वेबसाईटवर जाऊन मित्रांनो ऑनलाईन अर्ज करू शकता, परंतु आपल्या टेलिग्राम ग्रुपवर जी काही ऑनलाईन अर्ज करण्याची प्रोसेसची लिंक आहे ती आपण ऑलरेडी जी काही दिलेली आहे. तर ज्यांना कोणालाही पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घेऊ शकता. त्या ठिकाणी आपण वेळोवेळी तुम्हाला सर्व अपडेट देत असतो मित्रांनो. तर परीक्षेचं वेळापत्रक कसं आहे पहा, तर दिनांक 27/4/2026 पासून म्हणजे की आजपासून याचे ऑनलाईन अर्ज जे की सुरू झालेले आहेत याचे ऑलरेडी. आणि त्यानंतर जे काही अंतिम तारीख आहे ती आहे 18/5 म्हणजे की 18 मे पर्यंत तुम्हाला या ठिकाणी जे काही शेवटची तारीख असणारी आहे. आता वाढ होईल किंवा न होईल हे त्यावेळेस डिपेंड असेल मित्रांनो, परंतु आता सध्याला ही 18 मे शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे. आणि ऑनलाईन परीक्षेचा जो अंदाजे जो काही दिनांक वगैरे आहे तो याचा साधारणतः तुम्ही जुलै ऑगस्ट पर्यंत जे काही ते ग्राह्य धरू शकता, त्यामानाने तयारीला तुम्ही लागू शकता. तर यामध्ये जर तुम्हाला पाहायचं झालं तर प्रत्येकी या ठिकाणी जे काही यांची वसतिगृह वगैरे आहेत किंवा जे एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभाग आहे त्या ठिकाणी मित्रांनो जे काही वॉचमॅनचं पद आहे त्या ठिकाणची ही पदभरती आहे. आणि प्रत्येक ठिकाणी जे आहे चांगल्या प्रकारे जागा आहेत. तर या ठिकाणी पहा, जे काही राजूर तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणीचं जे पद आहे जे की चौकीदार पद, यामध्ये पे लेवल तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारचं आहे. आणि एकूण जागा जर पाहिलं तर या ठिकाणी 15 जागा रिक्त आहेत. तर अशाच प्रकारे मित्रांनो त्यांच्या वेगवेगळे जेवढे काही विकास प्रकल्प आहेत किंवा वसतिगृह आहेत त्या ठिकाणी जे काही जागा रिक्त आहेत. तर तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्हाला अर्ज करते वेळेस हे संपूर्ण काही जे कार्यालय यांचे रिक्त आहेत ते तुम्हाला पाहून घेणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. तर ज्या प्रकारे ज्या ठिकाणी जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी तुम्ही याचा अर्ज जे आहे ते करू शकता. तर याची डिटेल जाहिरात मी आपल्या टेलिग्राम ग्रुपमध्ये अपलोड केली आहे, तुम्ही त्या ठिकाणी जे मित्रांनो पाहू शकता. तर हे संपूर्ण संवर्ग ज्या ठिकाणची चौकीदार पदाची जागा जे रिक्त आहे त्याची मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण काय माहिती दिलेली आहे. हे सर्व काय मिळून मित्रांनो 400+ जी की जागा होत आहेत आणि 400+ जागांसाठीची ही पदभरती जाहिरात जी की काढण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण पाहू यासाठीचं जे लागणारं काही पात्रता वगैरे आहे त्याची आपण मित्रांनो या ठिकाणी आता संपूर्ण माहिती पाहू. तर पात्रतेमध्ये जे आहे उमेदवाराचं वय या ठिकाणी कमीत कमी 18 वर्ष असावे आणि जास्तीत जास्त 38 वर्ष जे की असावं. यामध्ये जे आहे थोडक्यामध्ये जे काही आपण एज रिलॅक्सेशनचा नियम म्हणतो तो देखील या ठिकाणी जो काही लागू असणारा आहे. एज रिलॅक्सेशनची देखील यामध्ये फायदा तुम्हाला मिळणारा आहे. आणि यामध्ये पे लेवल सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आहे. आणि जे काही शैक्षणिक अर्हता आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन, ज्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला 10वी पास असणं आवश्यक आहे. या ठिकाणी पाहू शकता ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण केली आहे ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. म्हणजे की या ठिकाणी त्याहून हायर पण करू शकतात, काही प्रॉब्लेम नाही आहे, परंतु मिनिमम तुम्हाला 10वी पास असणे या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पहा 10वी पासवर ही चांगली पदभरती आहे, ज्यामुळे तुम्हाला चांगल्या प्रकारचं पे लेवल देखील मिळणार आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. त्या ठिकाणच्या लिंकवर क्लिक करून मित्रांनो तुम्ही याचा ऑनलाईन अर्ज जे आहे ते भरू शकता. आता ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आता समोरची जे काही पद्धत कोणत्या प्रकारची असणार आहे, ऑनलाईन CBT वगैरे होणार आहे. तर यामध्ये पहा स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सर्व पदांसाठी फक्त मराठी माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा जी की होणारी आहे तुमची. जे काही IBPS ही कंपनी जी आहे ही संपूर्ण काही रिक्रुटमेंट करणारी आहे, ज्यामुळे तुम्हाला आता IBPS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यास करावा लागणारा असेल. तर यासाठी मित्रांनो आपण तुमच्यासाठी एक स्पेशली मित्रांनो क्रॅश कोर्स देखील लॉन्च केलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, तुम्ही त्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्या पेड क्लासेसमध्ये मित्रांनो तुम्ही ती
क्लास स्पेशली रेकॉर्डेड बॅच मित्रांनो तुम्ही जॉईन करून घेऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला संपूर्ण काही याचे ए टू झेड तयारी मित्रांनो होणार आहे. आणि जो पॅटर्न आहे IPSचा तो परिपूर्ण आपण त्यामध्ये फॉलोअप तुम्हाला करून दिला आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ कोर्सेसमध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज मिळेल, सर्व काही त्या ठिकाणी मित्रांनो सोडवायला मिळणार असेल. तर ज्या कोणी विद्यार्थ्यांना हवा असेल त्याने ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामधून आपला कोर्स मित्रांनो तुम्ही एनरोल करून घ्या. तर यामध्ये पहा जो काही परीक्षेचा पेपर फॉर्मॅट आहे, ज्यामध्ये 100 प्रश्न 200 गुणाची परीक्षा असणारी आहे, ज्यामध्ये प्रति सेक्शन तुम्हाला मराठी व्याकरणाचे 50, इंग्रजीचे 50, सामान्यांचे 50 आणि बौद्धिक चाचणीचे 50 असे टोटली जे आहे मित्रांनो या ठिकाणी 200 गुणाची मित्रांनो परीक्षा या ठिकाणी होणारी आहे. या ठिकाणी डायरेक्ट तुम्हाला जे आहे 50 50 50 म्हणजेच की एका प्रश्नाला 2 गुण याप्रमाणे तुमची मित्रांनो जी की परीक्षा होणारी आहे. आणि जे काही याचा परीक्षा शुल्क आहे, ज्यामध्ये पाहू शकता अमागाससाठी जे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 1000 रुपये आहे. जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना जे आहे 900 रुपये म्हणजे की 10% सूट जे की दिली जाणारी आहे. आणि माजी सैनिक दिव्यांग सैनिकांना जे काही परीक्षा शुल्क आकारला या ठिकाणी जाणारा नाही, जे म्हणजे त्यांना कसल्या प्रकारचं शुल्क नाही. तर मित्रांनो अशा प्रकारची ही जाहिरात आहे. जर तुम्हाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेचच्या लगेच आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ठिकाणी अर्ज करू शकता. आणि याची संपूर्ण काही एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज आपण लवकरच आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येकी अपडेट ही मिळणारी असेल. तर व्हिडिओ असा होता, आवडल्यास नक्की लाईक करा. काही शंका वगैरे असल्या मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. आणि मित्रांनो पुढील व्हिडिओची अपडेटसाठी सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.